Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. महायुतीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच आता अजित पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाची पुण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे। या बैठकीत त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि इतर पदाधिकारी यांच्यासोबत लोकसभेचं जागा वाटप, प्रचाराची रणनीती आणि मिळालेल्या जागांवर उमेदवार कोण असतील याबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली। आता लोकसभेचं एकीकडे महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे आणि त्यापूर्वीच अजितदादा पवार यांनी रायगडचा उमेदवार तो हे जाहीर केलाय आणि बारामतीमध्ये उमेदवार कोण असतील याबाबत सुद्धा त्यांनी एक मोठी हिंट दिली। आणि असं असलं तरी सुद्धा इतर 4 जागा आहेत त्या जागांवरती सुद्धा अजित पवारांनी स्वतंत्रपणे एक भूमिका घेतली, अशी वक्तव्य केली। त्या वक्तव्यांचा अर्थ नेमका काय आहे आणि महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू झाली होती त्यावेळेस अजित पवार गट 7 किंवा 8 जागा मागणार होता अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती। त्या जागा कुठल्या होत्या आणि त्या जागांचं काय झालं आणि महायुतीमध्ये अजित पवारांची गोची होते का, अडचण होते का, या प्रश्नांची उत्तरं या आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वी अजित पवार गटाने कुठल्या जागांवरती क्लेम केला होता आणि त्या जागांचं काय झालं हे समजून घेण्यापूर्वी महत्त्वाची पत्रकार परिषद जी राष्ट्रवादीची झाली त्यामध्ये अजित पवारांनी कुठल्या जागेवरती काय स्पष्टीकरण दिलं हे आपण आधी समजून घेऊयात। राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज जी फाईट आहे, सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात अस्तित्वाची जी लढाई अजित पवार यांच्यासाठी आहे ती आहे बारामती लोकसभा। आता बारामती लोकसभेमध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे गेल्या काही दिवसांपासून प्रचार करतायत, इंदापूरमध्ये जात आहेत, भोरमध्ये जात आहेत, दौंडला त्या गेल्या आणि त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, मतदारांशी ते संवाद साधतायत। परंतु त्यांची उमेदवारी जवळपास फायनल मानली जात असली तरी सुद्धा त्यामध्ये एक ट्विस्ट आलाय। रासपचे महादेव जानकर यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि अजित पवार या तिघांची सुद्धा त्यांनी भेट घेतली, तिघांच्या गळाभेटी घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी महायुतीमध्ये सामील होत असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे आता बारामतीतून महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार असू शकतात का याबाबत सुद्धा चर्चा सुरू झाली। परंतु आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी बारामतीवर बोलताना काळजी करू नका, तुमच्याच मनातला उमेदवार असेल, 99% जागा वाटप झालंय, येत्या 28 तारखेला आम्ही तीनही नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीनही नेते एकत्र येऊन जागा वाटपाची घोषणा करू असं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। आता तुमच्या मनातलाच उमेदवार कोण असेल तर गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी काहीशी लढत आपल्याला बारामतीमध्ये होणार असल्याचं दिसून येतंय, तशी चर्चा सुरू आहे। त्यामुळं अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिलेत, तसा इशारा आपल्याला दिल्याचं त्यांच्या पीसीमध्ये आपल्याला लक्षात आलं। दुसरी जागा जी थेट अजित पवारांनी जाहीर केली ती होती रायगड लोकसभा। रायगड लोकसभेमध्ये 2019 साली सुनील तटकरे यांनी अनंत गीते जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांचा पराभव केला आणि तिथून ते राष्ट्रवादीचे खासदार झाले। आता राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुनील तटकरे हे अजित पवारांसोबत गेले। त्यामुळं महायुतीमध्ये अजित पवारांनी रायगडच्या जागेवरती क्लेम केला आणि जागा वाटपाचं अजून फायनल झालंय की नाही याबाबत प्रश्न अजून कायम आहे। परंतु तरीसुद्धा अजित पवारांनी सुनील तटकरेंची रायगडातून उमेदवारी जी ती जाहीर केली आणि असं म्हणतानाच त्यांनी महायुतीमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष जो महादेव जानकर यांचा, रिपाई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो केंद्रीय मंत्री आठवले यांचा, अशा घटक पक्षांचा, प्रमुख पक्षांसह घटक पक्षांचा पाठिंबा असणार असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं। त्यामुळं रायगडमधली जी उमेदवारी आहे ती तर एकतर अजित पवारांनी जाहीर केली, बारामतीतून त्यांनी सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील असे संकेतसुद्धा देऊन टाकले। आणि सगळ्यात हाय इंटरेस्टिंग जी लढत दुसरी राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी असू शकते ती म्हणजे शिरूर लोकसभा। आता शिरूर लोकसभेमध्ये 2019 साली अमोल कोल्हे निवडून आले होते आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवारांनी सांगितलं की त्यांना मीच उमेदवारी दिली होती। आता आंबेगावमध्ये पक्षप्रवेश जो आहे तो शिवाजीराव आढळराव पाटील, शिवाजीराव आढळराव हे शिरूरमधून 15 वर्ष शिवसेनेचे खासदार आलेले आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर आमचा उमेदवार जाहीर केला जाईल। 20 वर्षांपूर्वी जे शिवसेनेत गेले होते त्यांना आम्ही आमच्या पक्षात घेतोय। 2004 साली शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले, त्यानंतर ते शिवसेनेतून सलग 3 टर्म खासदार राहिले, त्यांचा पक्षप्रवेश आम्ही करतो आणि त्यानंतर जो आहे तो उमेदवार जाहीर करण्यात येईल। आता हे संकेत कशाचे आहे की आढळराव यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर शिरूरमधून राष्ट्रवादी अजित पवार गटातून आढळराव यांना उमेदवारी देण्यात येईल। म्हणजे याचा अर्थ जागा वाटपाची चर्चा सुरू असली तरी सुद्धा अजित पवारांनी शिरूरमधून थेट
स्पष्ट जरी सांगितलेलं नसलं तरी सुद्धा शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत आल्यानंतर उमेदवारी दिली जाणार असल्याचं स्पष्ट केलं. आता सातारा लोकसभेवर सुद्धा अजित पवारांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडणूक लढण्यास तयार असल्याचं सांगितलं जात आहे आणि ही जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट यांना सुटेल अशी शक्यता सध्या तरी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. परंतु PCमध्ये बोलताना अजित पवारांनी सांगितलं की उदयनराजेंना भाजपचे नेते समजावण्याचा प्रयत्न करतील असं एकच त्यांनी वक्तव्य केलं. त्यावरून असं दिसतं की उदयनराजे भोसले हे भाजपकडून म्हणजे कमळाच्या चिन्हावर लढण्यास इच्छुक आहे. परंतु ही जागा जर राष्ट्रवादीला सुटली तर कदाचित भाजप उदयनराजेंना अजित पवारांच्या घड्याळ या चिन्हावर लढवू शकतं. पण हा जो जागा वाटपाचा पेच जो आहे तो महायुतीच्या बैठकीत चर्चेला येईल. परंतु तरीसुद्धा उदयनराजेंना भाजपचे नेते समजावण्याचा प्रयत्न करतील. या विधानातून अजित पवारांनी सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सुटणार असल्याचे जे ते संकेत दिले. आता आपण सातारा, शिरूर आणि बारामती या 3 जागांबद्दल चर्चा केली. रायगडबद्दल आपण चर्चा केली. परंतु अजित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अमरावतीच्या जागेचा सुद्धा उल्लेख केला आणि अमरावतीबद्दल बोलताना ते म्हणाले की अमरावतीची जागा पहिल्यांदा आम्हाला मिळाली होती. आम्ही पाठिंबा दिल्यामुळं आमच्या पुरस्कृत उमेदवार नवनीत राणा यांचा विजय झालेला होता. त्यामुळं जागांबद्दल आमचे काही गैरसमज नाही आहे असं त्यांनी वक्तव्य केलं असलं तरीसुद्धा त्यांनी अमरावतीच्या जागेवर दावा ठोकल्याचं आपल्याला दिसून आलं. काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाने सुद्धा अमरावतीच्या जागेवरती दावा ठोकला होता. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी या जागेवरून भाजपच निवडणूक लढणार असल्याचं ठामपणे सांगितलं होतं. परंतु आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांची बैठक झाल्यानंतर अजित पवारांनी सुद्धा अमरावतीची जागा आम्हाला मिळालेली होती, तिथून आमचा पुरस्कृत उमेदवार जिंकला होता असं म्हणत अमरावतीच्या जागेवरती दावा ठोकल्याचं आपल्याला दिसून आलं. तर या काही 5 महत्त्वाच्या जागांवर अजित पवारांनी जी आहे ती भूमिका त्यांची स्पष्ट केलेली आहे. याशिवाय अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीची जी प्रचाराची रणनीती आहे, प्रचाराचं जे प्रमुख पद आहे, प्रचाराची जो जबाबदारी आहे राष्ट्रवादीची, ती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवली आणि यातून त्यांनी मराठा आणि OBC असं कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून आलं. आणि त्याचबरोबर अजित पवारांनी बोलताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. सातत्याने अशी चर्चा होते की महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट या गटाला भाजप कमी जागा देणार आहे, भाजप जास्त जागा जिंकेल असा सुद्धा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. पण अजित पवारांनी यावर स्पष्ट भाषेत उत्तर दिलंय की भाजप आणि शिवसेना यांची 2019 मध्ये भाजपच्या 23 आणि शिवसेनेचे 18 अशा 41 जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे तो काय विषय नाही, आमच्या कार्यकर्त्यांचं समाधान होईल इतक्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत. त्यामुळं सुरुवातीला मी जसं सांगितलं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीकडे 7 ते 8 जागा मागितल्या होत्या. त्या जागांवरती अजित पवारांनी क्लेम केला होता. आता त्या जागांचं काय झालं आणि अजित पवारांची महायुतीमध्ये कशी गोची होते आणि कशी अडचण होते या प्रश्नांची उत्तरं आपण जी आहे ती समजून घेऊयात. 2019 मध्ये काही महत्त्वाच्या जागा होत्या जिथं राष्ट्रवादीने टफ फाईट दिली होती, चांगली मतं मिळवली होती. त्या जागांवर सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केला होता. परंतु आता सध्या तरी या जागा राष्ट्रवादीला मिळताना काही दिसत नाही आहे. तर ती पहिली जागा होती ती बीड. आता बीडमध्ये 2019 साली भाजपच्या उमेदवार ज्या होत्या प्रीतम मुंडे त्यांच्या विरोधात धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीने उतरवलं होतं. परंतु बंड झाल्यानंतर आता 2024ची लोकसभाची निवडणूक समोर आली आहे आणि बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता. आता हे तेच बजरंग सोनवणे आहे जे एकेकाळी ते म्हणाले होते की माझ्या एका हृदयामध्ये अजित पवार आहेत आणि दुसऱ्या हृदयामध्ये धनंजय मुंडे आहेत. तर इतका निष्ठावान नेता, इतका निष्ठावान उमेदवार 2019 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली, ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडून गेल्याचं आपल्याला दिसून येतंय. परभणीमध्ये जिथं राजेश विटेकर हे अजित पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, तिथं सुद्धा ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटण्याचे चिन्ह आहे. दुसरीकडे भाजपने सुद्धा तिथं दावा ठोकलाय. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी त्या जागेवरती दावा ठोकला. त्यांचे पुत्र राहुल लोणीकर यांनी सुद्धा निवडणूक लढणार असल्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या या 2 जागांवरती आपण जर बघितलं तर जवळपास अजित पवारांची राष्ट्रवादी या जागांवर निवडणूक लढेल अशी शक्यता ही कमी होत चाललेली आहे. दुसरीकडे धाराशिवच्या जागेवरती सुद्धा शिवसेना शिंदे गटाने दावा ठोकलाय. धाराशिवची जागा राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाची होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आत्ता सरकारमध्ये जे मंत्री आहेत धर्मराज बाबा आत्राम हे जे गडचिरोलीतून येतात, त्यांनी सुद्धा गडचिरोली लोकसभेच्या जागेवरती दावा ठोकला होता. परंतु भाजपने गडचिरोलीच्या जागेवरती उमेदवार जाहीर केलाय. त्यामुळं राष्ट्रवादीला ही जागा सुटेल का याबाबतची शक्यता जवळपास नाहीशी झाली आहे.
आणि दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भंडारा गोंदियाची जी जागा आहे तिथे त्या जागेवरती प्रफुल्ल पटेल जे माजी केंद्रीय मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जायचे, परंतु अजित पवारांचा बंड झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळं भंडारा गोंदियाची लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासाठी आणि परिणामी प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी सोडली जाईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती. परंतु या जागेवर सुद्धा भाजपने आता उमेदवार जाहीर केला आहे. परिणामी आता याच्यामध्ये 5 जागा अशा आहेत ज्या जागांवरती अजित पवारांनी दावा केला होता, त्यांच्या पक्षाने दावा केला होता अशी माहिती माध्यमांमध्ये आली. परंतु त्या 5ही जागांवरती आता अजित पवार यांचे उमेदवार लढतील की नाही याबाबतची शंका उपस्थित आहे. त्यातल्या काही जागांवरती भाजपने उमेदवार सुद्धा जाहीर केला आहे. त्यामुळं अजित पवारांनी आज काही जागांवरची जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली असली तरीसुद्धा ज्या जागांवरती अजित पवारांनी दावा केला होता त्या जागा आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता सध्या कमी आहे. त्यामुळं अजित पवारांची महायुतीमध्ये गोची होते का, अडचण होते का, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आणि पूर्वी दावा केलेल्या काही जागा त्यांना सध्या मिळताना दिसत नाही आहे. या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.